10 वर्षाचा खेळाडू असू देत, त्याबरोबरने आपण विचार केला 25 वर्षाचा खेळाडू असेल, प्रत्येकामध्ये एक ती उर्मी असेल की क्रिकेट हा खेळ आपल्याला खेळायचा असतो. क्रिकेटसाठी नेहमीच प्रत्येकजण आवर्जून त्या मैदानाच्या दिशेने येत असतो. निखिल, काय वाटतं? सामन्याला आपण सुरुवात करतो. दोन्ही संघांचे सक्षम रिप्रेझेंटेटिव्ह कॉम्बॉक्समध्ये येणं सुद्धा महत्त्वाचं असेल. तर एका बाजूला आम्ही बघत आहोत मेजवानी 11 गोंधळपाडा या संघाचा 12वा प्रतिनिधी कॉम्बॉक्समध्ये आला. तर प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट्स साखर संघाचा 12वा प्रतिनिधी सुद्धा येथे कॉम्बॉक्समध्ये आहे. सामन्याला करूयात पुन्हा एकदा सुरुवात. जिथे पहिल्या षटकासाठी आपण बघतो बॉलिंग करण्यासाठी तर अक्षय पाटील म्हणजेच मुन्याला आपण बघतोय. तर पहिला सामना त्यांनी सुरुवातीला खेळला होता, दिवसा तो सामना झाला होता आणि त्यानंतर दुसरा सामना आपण रात्री बघतोय. पहिल्या सामन्यामध्ये त्यांना हार पत्करावी लागली होती. मात्र या मॅचमध्ये आपण बघतोय ना तर अक्षय पाटील मोन्या मैदानावरती तयार असेल. तर स्ट्राईक एंडवरती बॅटिंग करण्यासाठी आता मात्र हितेश जाधव आणि नॉन स्ट्राईक एंडवरती पराग खोत. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. मॅचला करूयात सुरुवात. पहिल्या षटकामध्ये काय होईल, काय घडेल हे देखील आपण बघणार आहोत. 38च्या दरम्यान आपण जर पाहिलं फार मोठी गॅप होती तर चेंडू गेला. तर प्रत्येक विकेटसाठी या ठिकाणी पारितोषिक येत आहे अक्षय पाटीलसाठी. प्रत्येक गोलंदाजासाठी पारितोषिक असेल. सन्मान्य प्रफुल्ल बनकरांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक येथे देण्यात येईल. एक महत्त्वाची मॅच आहे. उलट पुन्हा एकदा मॅच कडे जेथे मोन्या बॉलिंग ट्रॅक वरती, तसेच प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं पारितोषिक प्रतिकेश पाटील बेलपडा यांच्या माध्यमातून आले. म्हणजे एक विकेट जेव्हा तुम्ही मिळवाल ना याची व्हॅल्यू या ठिकाणी असेल 1100 रुपये. हे सुद्धा लक्षात ठेवा. सामन्याकडे आपण पाहिलं तर अक्षय पाटील मोन्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. ज्या ठिकाणी स्ट्राईक एंड वरती आता मात्र आपण बघतोय तो म्हणजेच पराग खोतला. पराग खोतच्या बॅटमधनं या ठिकाणी धावा येत असताना जर आपण पाहिलं ना तर लेग बिफोर द विकेट अपील या ठिकाणी केलं आणि पहिली विकेट पहिला गडी गारद केलाय. कमॉन डीजे मास्टर. पाटील याला पाचारण केलं गेलं. अक्षय मैदानाच्या वरती काय सांगतोय माहिती आहे का? जे ठरवलंय त्यानुसार चालायला शिका, शिस्त भान रोखून योजना आखाव्यात आणि त्यावरती बेभान होऊन त्यासाठी कष्ट करावेत, त्या अंमलात आणाव्यात. शिस्त आणि तत्वचिंतक मैदानाच्या वरती काय असतं ते माझ्या गोलंदाजीच्या माध्यमातून तुम्हाला याची देही आणि याची डोळा पाहायला मिळते. म्हणजेच काय तर तिसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला बाद सुद्धा करतोय यश. स्ट्रॅटेजी आपण बघितली ना तर अक्षयला त्यासाठीच पाठवलं जातं. नेहमीच आपण बघितलं पहिलं षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं सुद्धा गेलं. एक विकेट त्याने मिळवली. पुन्हा एकदा मॅच मध्ये आपण बघतो अक्षय आला. या चेंडूवरती गॅप शोधण्याचा प्रयत्न केलाय. अलॉंग द कार्पेट चेंडूवरती प्रहार केलाय. चेंडू नाही थांबत आहे. दे दनादन सीमारेषा पार. वेलकम फोर चौकार. ते मास्टर मैदानाच्या वरती डावखुऱ्या त्याचा फलंदाज राहुल पेडणेकर. बस नामी काफी आहे. यावेळेस हा चेंडू हा ट्रॅकर होता ज्याच्यावरती पंचांचा इशारा आमच्या पर्यंत येतोय. अवांतर स्वरूपाचा चेंडूची हाताळणी मैदानाच्या वरती केली जाते. एक मोठा धमाका आपण पाहतोय राहुलच्या बॅट मधून आल्याच्या नंतर. नियंत्रण कुठेतरी मैदानाच्या वरती मोन्याच्या माध्यमातून सुटलं जातंय का असा प्रामुख्याचा प्रश्न आहे. यावेळेस हा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. वुडलँड स्पॉट मध्ये डब्बा पडल्याच्या नंतर हा चेंडू उसळी प्राप्त करतोय. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर अनएक्सपेक्टेड बाउन्स ज्याला म्हटलं जातं आणि त्या चेंडूची जर तुम्ही हाताळणी पाहायला गेलात ना तर योग्य टप्प्यावरती आपल्याला पाहायला मिळते. नामोहरण करून सोडणारी ही गोलंदाजी आहे मोन्याची.
हा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून पाठवला जातोय बॅकवर्ड डीप पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार डीजे. चला मैदानाच्या वरती नो टीम मीटिंग असं सांगण्यात येते कारण का वेळ आपल्याकडे कमी आहे. कमी वेळामध्ये आपल्याला 4 षटकं अर्थातच 20 मिनिटांच्या अवधीमध्ये शुभम आम्हाला सांगतोय की 4 षटकं ही फेकली गेलीच पाहिजेत. म्हणजे 20 मिनिटं जिथे 4 षटकांसाठी दिली जातात. ऑनस्क्रीन आपण काय पाहतोय? ऑनस्क्रीन आपण पाहतोय रितेश जाधव फलंदाजी करतोय. रितेश जाधव आणि राहुल पेडणेकर असे 2 महत्वपूर्ण फलंदाज फलंदाजी करत असताना राहुलच्या फलंदाजीबाबत बोलायला गेलं तर 3 चेंडू खेळत 8 धावा जमा करतोय. रितेश त्याच्या खांद्याला खांदा लावून एका धावेवरती पाहतोय. अक्षय पाटीलची गोलंदाजी संपुष्टात येते जिथे पहिल्या षटकामध्ये 10 धावा धावफलकावरती लागल्या जातात. यश काय म्हणशील, कशा प्रकारे या सामन्याकडे पाहतोयस? पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 10 धावा धावफलकावरती आल्यात. मात्र अजूनही या सामन्यामध्ये 4 षटकं बाकी आहेत. 5 षटकांचे मॅच आणि अनुषंगाने या ठिकाणी कमबॅक केला जाईल बॅट्समनच्या माध्यमातून. तिथे राहुल पेडणेकरला आपण बघतो. राहुल म्हटल्यानंतर नेहमीच तो आक्रमक रूप धारण करून मैदानावरती खेळत असतो आणि या मॅचमध्ये सुद्धा जेव्हा राहुलला उतरवलं गेलं ना या सामन्यामध्ये सुद्धा ते बघायला मिळेल तुम्हाला. षटक क्रमांक 2 बॉलिंगमध्ये थोडासा बदलाव केला. धनीनाथ कटोरे यांना बघतोय. या ठिकाणी आपण पाहिलं 40+ खेळाडू अनेक स्पर्धांमधून यंदाचं वर्ष त्यांनी गाजवलं आणि ज्या पद्धतीने गणिनाथ कटोरेंना आपण बघतोय ना अनेक स्पर्धांमधून विकेट टेकिंग ऑप्शन म्हणून त्यांना वापरलं गेलं आणि त्याने आपल्या संघासाठी विकेट सुद्धा मिळवून दिल्या. या स्पर्धेमधला गेल्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणजेच गणिनाथ कटोरे. डेफिनेटली गोलंदाज जेव्हा बॉलिंग ट्रॅक वरती आला तेव्हा प्रफुल्ल बनकर आम्हाला काय सांगतात तर प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये आम्ही सुद्धा रेडी ठेवलेले आहेत. तदनंतर प्रतिकेश पाटील धावत कुठून तरी आले आणि आम्हाला सांगतायत नाही नाही आमचे सुद्धा 100 रुपये घ्या. म्हणजेच काय तर प्रत्येक विकेटसाठी रोख रक्कम 1100 रुपयाचं पारितोषिक लागलं जाते. बक्षीस आज तुफान मैदानाच्या वरती पाहायला मिळतात. चांगला खेळ दाखवा आणि पारितोषिक घेऊन जा. षटक क्रमांक 2 मैदानावरती आले. पहिल्या चेंडूवरती केवळ 1 धाव सिंगल घेतली होती. प्रत्येक धाव महत्वाची आहे मॅच मध्ये कारण दोन्ही संघ जर आपण पाहिला ना तर पहिल्या मॅच मध्ये या ठिकाणी आपण बघितलं अक्षय पाटीलची टीम पहिला सामना पराभूत झाले होते. समोरच्या संघाविषयी जर आपण विचार केला तर त्यांनी सुद्धा पहिली मॅच गमावली होती आणि त्यामुळे जर आपण विचार केला तर नॉकआउट मॅच आहे. एक तर मारा नाही तर मराई सिच्युएशन या मॅच मध्ये. तर या चेंडूवरती पुन्हा एकदा ब्लँडेड खेळण्याचा प्रयत्न सफल होता. पहिल्या एसटीच्या बाहेर निघाला होता आणि त्यानंतर मात्र आपटका खेळायचा होता. फुल किंबहुना हुक पाठीमागे बिहाइंड द विकेट बॅटची कडा सुद्धा घेतली असे ना तर धाव मिळाली. तर गैनीनाथ कटोरेसाठी एक विशेष पारितोषिक आलंय. एका षटकामध्ये जर 2 विकेट घेतल्या ना तर सन्माननीय दमदार आमदार यांच्या माध्यमातून 5000 रुपयांचं पारितोषिक त्यांना मिळेल. याच दरम्यान चेंडू जातोय बाउंड लाईनच्या बाहेर. येतोय फ्लॅट अँड फ्युरियस. वेट फॉर अंपायर डिसिजन. पारितोषिक तुमच्यासाठी ऑन असेल जिथे आपण बघतोय गणिनाथ कटोरेंना गेल्या वर्षीचं बेस्ट बॉलर आहेत. फटका जरूर खेळलाय. पाठीमागे जर आपण पाहिलं क्षेत्ररक्षक आलाय. ही पहिली विकेट मैदानावरती घेतली आहे आणि आता मात्र कहाणी में येईल और एक ट्विस्ट डीजे. डीजे मास्टर मैदानाच्या वरती जिथे प्रामुख्याचा फलंदाज आज आपण पाहतोय तो म्हणजेच मेजवानी 11 गोंधळपाडा संघाचा कर्णधार स्वतः बाद होतोय. सरसेनापती बाद झाल्याच्या नंतर मैदानाच्या वरती संघाचा अजून एक सेनापती येतोय
ॲज अ बॅटर या नात्यानं, प्रामुख्याचा फलंदाज या नात्यानं जाधवच्या खांद्याला खांदा लावून आज फलंदाजी करायची आहे. जिथे मैदानाच्या वरती गणिनाथ कटोरे आपल्याला पाहायला मिळते की 4 चेंडूची फेकी केली जाते. 4 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च करून एका फलंदाजाला बाद देखील ठरवलं जातंय. मैदानाच्या वरती प्रामुख्याचे फलंदाज मेजवानी 11 गोंधळपाडा या संघाकडून रितेश आणि मुजीब आपण पाहतोय. चांगली फलंदाजी करतील याच्यात तीळ मात्र शंका नसेल, परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूने जिथे मैदानाच्या वरती अप्रतिम दर्जाची गोलंदाजी गणिनाथ कटोरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 1 विकेट तर प्राप्त झाली आहे, अजून 1 विकेट प्राप्त झाली तर आपल्याला पाहतोय दमदार आमदार यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं पारितोषिक सुद्धा दिलं जाईल. तर या चेंडूवरती बघा मैदानावरती काय घडतंय. चेंडू जातोय 22 स्वरूपामध्ये, सीमाने शपार येतोय चौकार, धाबा 4. आपण बघितलं तर या ठिकाणी दुसरं प्रगती पथावरती एका बाजूला गणिनाथ कटोरेला आपण बघितलं होतं. आतापर्यंत त्याने कमबॅक करून दाखवला, आणखीन 1 विकेट मिळवली. सन्माननीय दमदार आमदारांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. आणि आजच्या रात्रीमध्ये सुद्धा आपण बघितलं ना, दमदार आमदारांनी सर्वांना प्रोत्साहित केलं. त्यांना प्रत्येक येणाऱ्या घटकाला या ठिकाणी प्रोत्साहित करायचं होतं आणि खऱ्या करता त्यांना कुटुंब प्रमुख या नात्याने ते सर्वांच्या पाठीशी उभे राहिले. डेफिनेटली 4 धावा लेग बाय स्वरूपाच्या मध्ये येत आहेत. यावेळेस या चेंडूकडे पाहावं लागेल. उंची जास्त, लांबी कितपत आहे, चेंडू ट्रॅव्हल सीमा रेषेच्या बाहेर येतोय. दणदणीत आणि खणखणीत षटकार. 27 धावा आपण पाहतोय गणिनाथ कटोरे यांच्या माध्यमातून या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या जातात. प्रफुल्लजी बनकर आम्हाला काय सांगतात, प्रत्येक विकेटसाठी रोख रक्कम 1,000 रुपयांचं पारितोषिक असेल आणि तुम्ही कॅच पकडलीत तर प्रत्येक कॅचसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. प्रफुल्ल बनकर म्हणजे अमाप पैसा आणि तो आज पैसा मैदानाच्या वरती पाहायला मिळतोय आणि पाठबळ दिलं जातंय. जिथे मैदानाच्या वरती हे पैसे म्हणजे फक्त नावापुरती आणि हे पैसे मैदानाच्या वरती जेव्हा लावले जातात तेव्हा खेळाडूंना खऱ्या अर्थानं आत्मविश्वास वाढवण्याचं काम करत असतात, पाठबळ देण्याचं काम करत असतात आणि तेच काम आज प्रफुल्लजी बनकर आणि दमदार आमदार यांच्या माध्यमातून मैदानाच्या वरती पाहायला मिळतंय. तर मैदानावरती आणखीन एक ट्विस्ट तुला बघायला मिळेल की 50-50 ओव्हर षटक ज्या पद्धतीने आपण बघतो ना की चान्सेस या ठिकाणी दोन्ही संघांना घ्यावे लागतात. मग 10 धावा बनल्या तर 5 धावा प्लस होतील, 10 पेक्षा जास्त कमी बनल्या किंबहुना 10 पेक्षा कमी धावा जर मैदानावरती आल्या ना त्या ठिकाणी 5 धावा मायनस होतील. हे दोन्ही संघांना ठाऊक असेल. आजच्या रात्रीमध्ये एक दिवसभरामध्ये आपण बघतोय 50-50 चान्स षटक क्रमांक जेथे आपण बघतोय 3रं प्रगतीपथावरती. पुन्हा एकदा अक्षय पाटील म्हणजे मोन्या मैदानावरती उतरला. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च झाल्याच्या नंतर पहिल्या चेंडूवरती काय सांगतोय, त्रिफळ आचित रितेश बॅक टू द पॅव्हेलियन. ऑन रितेशचा त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय, फर्निचर डिस्ट्रॉय असं सांगितलं जातंय. रितेशकडे पाहायला गेलं तर ऑन स्क्रीन आपण पाहतोय वेगवान गतीचा हा चेंडू, थेट यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू मैदानाच्या वरती हाताळला होता आणि रितेशला परतावं लागतंय. मैदानाच्या वरती प्रामुख्याचा फलंदाज बाद होतोय. निखिल या दृश्याकडे बघून मला आठवण येते डेल स्टेनची, ज्या पद्धतीने साऊथ आफ्रिकेचा तो गोलंदाज यायचा अशा रीतीनं क्लीन बोल्ड करायचं नाही तर यष्ट्यानं उडवून टाकायचा. त्यानंतर श्रीलंकेचं लसित मलिंगाला आपण बघितलं होतं, त्यानंतर मोहम्मद शमीला आपण पाहिलं, जसप्रीत बुमराला सुद्धा असं करताना आपण बघितलं. त्याच्यामुळे हे दृश्य जेव्हा गोलंदाज बघतो ना त्यांच्या डोळ्यांना एक वेगळं सुख मिळतं निखिल आणि ते आज करून दाखवलं. बॉलिंग करत असताना अक्षय पाटील मोन्याने म्हणजे ॲज अ बॉलर म्हणून तो मैदानावरती किती परिपक्व आहे हे सुद्धा नेहमीच दाखवून देत असतो. जेव्हा सामन्यामध्ये 50-50 ओव्हर या षटकाला सुरुवात केली गेली, दोन्ही संघांना समान संधी आहे आणि या माध्यमातून जर आपण विचार केला तर अक्षय पाटीलच्या गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त केला, फर्निचर डिस्ट्रॉय केला. उलट मॅचकडे पुन्हा एकदा एक महत्त्वाची मॅच.
आठवण करून देतो, जेव्हा ब्रॅड हॉज सचिनच्या समोर आला होता, सचिनला त्रिफळाचीत केलं गेलं होतं. त्यानंतर ब्रॅड हॉजनी आपण पाहायला गेलं तर एक चांगलं सेलिब्रेशन सुद्धा केलं गेलं होतं. सचिन त्यावरती काय म्हणाला, हे जे झालं ते शेवटचं झालं, यानंतर कदापि हे होणं शक्य नाही. ब्रॅड हॉज सचिन तेंडुलकर समोर त्यानंतर तब्बल 13 वेळा आला, परंतु सचिन तेंडुलकरला आयुष्यामध्ये बाद करू शकला नाही. हा देखील एक इतिहास आहे, तो देखील सांगावा लागेल. यश, काय म्हणशील? नक्कीच आज निखिल आपण पाहिलं ना अनेक बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि या दरम्यान मात्र वाईड +4 यापेक्षा काय वाईट होऊ शकतं? कम ऑन डीजे मास्टर. ची विकेट. ती फलंदाज बाद झाल्याच्या नंतर आपण पाहतोय, आम्हाला एक मेसेज आला की इंद्रनील नाईक आम्हाला सांगत असताना प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आमच्यापर्यंत नक्कीच देण्यात येईल. प्रत्येक षटकार मारा 500 रुपयांचं पारितोषिक जिंका. त्यानंतर प्रफुल्लजी बनकर आम्हाला सांगतात की विकेट घ्या, तिथे 1000 रुपयांचं पारितोषिक जिंका. कॅच पकडल्याच्या नंतर 500 रुपयांचं पारितोषिक. प्रतिकेश पाटील आम्हाला सांगतात प्रत्येक विकेट घ्या आणि 100 रुपयांचं पारितोषिक आमच्याकडून देखील घेऊन जा. मैदानाच्या वरती वळूया. ऑन स्क्रीन आपण पाहतोय झिमाम आणि मुजीब अशी जोडी फलंदाजी करत असताना 32 लॉस ऑफ 4 विकेट डाऊन, वेअर ॲज अ थर्ड ओव्हर इन अ प्रोग्रेस फ्रॉम प्रफुल अँड निलेश पोटसाकर. चांगली गोलंदाजी चालू आहे. तिसरं षटक 50-50चं हे षटक, अक्षयचं हे षटक आपण पाहतोय. पॉइंटच्या रिजन मध्ये देखणा झेल तिथे पकडला जातोय आणि अजून एक फलंदाज मैदानाच्या मधून परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हलियन. पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न फलंदाजानं केला होता झिमामनं, परंतु तिथे गणिनाथ कटोरे तैनात होते. पॉइंटच्या डोक्यावरून झेल सोडला, मग तो गणिनाथ कटोरे कसला असं देखील म्हटलं जातं. झेल चांगला पकडला जातोय या षटकामध्ये, जिथे पारितोषिक विकेटसाठी लावली जातात. प्रफुल्लजी बनकर आणि प्रतिकेशजी पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1100 रुपये, त्यानंतर प्रत्येक झेलासाठी साक्षीच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक. म्हणजे या चेंडूवरती काय घडलं, मैदानाच्या वरती या चेंडूवरती आपल्याला 1600 रुपये द्यावे लागतील, कारण का एका विकेटसाठी 1100 आणि झेलासाठी 500 रुपये असं तब्बल पारितोषिक तिथे द्यावं लागेल. मैदानाच्या वरती चांगली गोलंदाजी चालू आहे. अक्षय पाटील मॅन इन फॉर्म, अलिबागचं ट्रम्प कार्ड म्हणून ज्याला ओळखलं जातं, सातत्यपूर्ण व्यावसायिक क्रिकेट ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं तो अक्षय. एटा मोर द विकेट. यावेळीचा हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट फाटका बॅकवर्ड टिप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये डिप मधून प्रोटेक्शन भेटेल चेंडूला. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज घाई गडबड आणि घोटाळा. मैदानाच्या वरून अजून एक फलंदाज. बॅक टू द पॅव्हेलियन.
एक महत्वाचा गडी या ठिकाणी गारद झालाय. न्यू बॅटर मैदानावरती येईल. आतापर्यंत या षटकामध्ये प्रत्येक षटकासाठी सन्माननीय इंद्रनीलजी नाईक यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक हे सुद्धा आपण प्रत्येक षटकामध्ये सांगतोय. आणि एक षटकार आला तर 500 रुपये तुम्हाला मिळतील. त्यामुळे दोन्ही संघांना जर आपण बघितलं ना पारितोषिकांची खैरात आहे. एका बाजूला प्रफुल्ल बनकर असतील एका विकेटसाठी 1000 रुपये. त्यानंतर प्रतीकेश पाटील बेलपाड यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं पारितोषिक. कॅच जर तुम्ही घेतलीत ना तर 500 रुपयांचं पारितोषिक वेगळं. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं ना या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू जात होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तयार होता. फिल्डिंग करेल तोपर्यंत मात्र या ठिकाणी आपण पाहिली ती म्हणजे 34 बनल्यात. 34 फॉर लॉस ऑफ 6 विकेट्स. काय क्रिकेटचा थरार आहे ना. अजूनही प्रेक्षकांची गर्दी ज्या पद्धतीने आपण सुरुवात केली होती 12 नंतर आणि अगदी जर आपण पाहिलं तर आता या चेंडूवरती तर चौकार धाबा 7 बनल्यात. या चेंडूवरती जर आपण बघितलं काय जबरदस्त या ठिकाणी गोलंदाज केला होता. गोलंदाजी करत असताना या बॉलिंग मार्कवरती येत असताना बॉल एक्झिक्यूट करत असताना चेंडूवरती नियंत्रण दाखवलं होतं. आणि आता मात्र या षटकामध्ये धावा 7 बनल्या गेल्यात. त्याच्यामुळेच या ठिकाणी त्यातल्या 5 धावा मायनस होतील. म्हणजे फक्त धावफलकावरती धावा लागतील 29 फॉर लॉस ऑफ 6 विकेट. निखिल बघा मैदानाच्या वरती प्रफुल्ल बनकर आम्हाला काय सांगतात ते आपण पाहतोय. मोन्यावरती प्रसन्न झाले असं म्हणूया. कारण का मोन्याने या षटकामध्ये 10 धावा दिल्या नाहीत. त्यासाठी प्रफुल्ल बनकर यांनी 2000 रुपयांचं पारितोषिक आपण पाहतोय अक्षय याला दिलं केलंय आणि ते देऊ केलंय. कारण का तशी कामगिरी आहे. तशी सोनेरी अक्षरात लिहावी अशी कामगिरी अक्षय पाटीलच्या माध्यमातून दाखवली जाते. कारण का 50-50चं हे षटक मैदानाच्या वरती फेकलं गेलं. अक्षयच्या माध्यमातून 10 धावा वाचवायच्या होत्या आणि आपल्या संघाला वाचवायचं होतं. मैदानाच्या वरती उतरल्याच्या नंतर वचन काय असतं ते मैदानाच्या वरती अक्षयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रफुल्ल दादांच्या माध्यमातून रोख रक्कम 2000 रुपयांचं पारितोषिक. वळूया या षटकाकडे जिथे नौका गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आणला जातोय. यश 4थं षटक आहे. यावेळेस तू नक्कीच मोन्याचा उल्लेख केला होतास ना. मोन्या यंदाच्या वर्षी सर्वात सक्सेसफुल कॅप्टन आहे. सर्वात सक्सेसफुल कॅप्टन असताना मोन्याने साखर गावासाठी ट्रॉफी जिंकून दिल्यात आणि त्याच्यामुळे एक विशेष प्रेम त्याच्यावरती आहे. मग तुम्ही जर विचार केलात ना तर यंदाची अलिबाग प्रीमियर लीगची स्पर्धा तुम्ही बघितली असेल. त्याच्यामध्ये सुद्धा अक्षय पाटील मोन्या ज्या पद्धतीनं त्याने यंदाचं वर्ष साखर या गावासाठी आपण पाहिलं झोकून दिलंय आणि पुन्हा एकदा तो कॅप्टन या साखर गावासाठी आहे. आणि त्याच्यामुळे एक विशेषतः आपण बघितलं ना तर मैदानावरती एक अतिरिक्त धाव्याने धावसंख्या वाढेल आणि धावा मैदानावरती येतील 31 फॉर लॉस ऑफ 6 विकेट्स. प्रफुल्ल बानकर यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये. त्यानंतर प्रतीकेश पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये. साक्षी यांच्याकडून प्रत्येक कॅचसाठी 500 रुपये. तदनंतर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला इंद्रनील नाईक आम्हाला सांगतात की प्रत्येक षटकारासाठी आम्ही देखील आमच्या फलंदाजांना 500 रुपयांचं पारितोषिक लागलेले आहे. ऑनस्क्रीन आपण काय पाहतोय अल्पेश भावकर आणि रुपेश फलंदाजी करतोय. संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय की काय प्रामुख्याचा प्रश्न मैदानाच्या वरती उपस्थित आहे. 31 धावांवरती 6 फलंदाज बाद झालेले आहेत. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना कल्पेश म्हात्रेची ही गोलंदाजी बहरणार का हा प्रामुख्याचा प्रश्न आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेचा हा चेंडू लिनिंग एज तिथे एफर्ट साठी 100 पैकी 100 गुण द्यावे लागतील. एकदा हे क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण का हे क्षेत्ररक्षण असेल तर अशा दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आपण केव्हा म्हणतो गोलंदाजी चांगली चालू आहे जेव्हा मैदानाच्या वरती क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण करत असतो तेव्हा. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली गोलंदाजी ऑनस्क्रीन आपण रिप्ले सुद्धा पाहू शकतो. काय एफर्ट्स लावलेत. वचन आहे हे दिलेलं वचन आहे. संघाला दिलेलं वचन आहे. हा फटका आपण पाहतोय जिथे मैदानाच्या वरती एक धाव घेतली जाते. यश निखिल नक्कीच तुम्ही जेव्हा मॅच मध्ये खेळत असताना तुम्हाला या ठिकाणी 100% एफर्ट्स द्यावे लागतात. इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही चुका करून जमत नाही. कारण एक स्टँडर्ड तुम्ही जेव्हा सेट केलंय ना जेव्हा मैदानावरती तुम्ही खेळत असता तेव्हा तुम्हाला समोरच्याला दाखवायचं असतं की कशा पद्धतीनं खेळायचं असतं
या दरम्यान जर आपण बघितलं विकेट किपर चकला होता, एक महत्त्वाची विकेट सुद्धा मिळाली असती. किंबहुना आतापर्यंत जर आपण विचार केला प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट्स साखर संघाची जी अवस्था आहे ना ती एकदा मजबूत आणि दणकट स्थितीमध्ये आहे. समोर जर आपण बघितलं मेजवानी 11 गोंधळपाड्याचा खेळ कुठेतरी आपण त्यांना बघितलं बॅकफुटवरती आहेत. त्या धावा त्यांनी या ठिकाणी बनवणं महत्त्वाचं आहे. मी म्हणेन 50-55 जर बनवल्या तर मग रितेश जाधवच्या कॅप्टन्सीमध्ये काहीतरी चमत्कार करता येईल. किंबहुना त्यांच्याकडे मग ॲज अ बॉलर असेल ॲज अ बॅट्समन असेल कल्पेशला आपण पुन्हा एकदा बघतोय. ज्या वेळेस बॅक टू बॅक सेकंड इन रो डॉट मैदानावरती आलाय आणि त्यानंतर जर आपण विचार केला ना तर धावफलकावरती धावसंख्या अगदी जैसे ते धावा येत नाहीयेत, धावा वाढत नाहीयेत, धावा येणं धावा बनणं हे फार महत्त्वाचं आहे. चौथं षटक मैदानावरती 34 फॉर लॉस ऑफ 6 विकेट्स. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपलं. तर टायमिंगमध्ये षटकं पूर्ण केलेली आहेत असं देखील आम्ही म्हणत आहोत. आणि 5वं षटक एक महत्त्वाचं षटक भैरवीचं षटक निर्वाणीचं षटक इट्स अन स्लॉग ओव्हर फायनल ओव्हर. या षटकामध्ये धावा मैदानावरती कशा रीतीनं बनतील. अंतिम षटक आहे. अंतिम षटकाकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या असतात. अंतिम षटक म्हणजे हाणामारी करण्याचं हे षटक. अंतिम षटक म्हणजे डेथ ओव्हर. अंतिम षटक म्हणजे स्लॉग ओव्हर. या षटकामध्ये आपल्या संघाकडून प्रामुख्याचाच गोलंदाज आपल्याला हवासा वाटत असतो. त्याला बॉलिंग ट्रॅक वरती आणायचं असतं कारण का या षटकामध्ये वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती आपल्या मराठी माणसाचं चॅनल आहे tenniscricket.in च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जाते. नक्कीच तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वळूया चालू सामन्याकडे. रुपेश आणि अल्पेशची ही जोडी मैदानाच्या वरती बांधून ठेवलंय, अक्षरशः जखडून ठेवलंय असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाहीये. बॉलिंग ट्रॅक वरती विनय पाटील. जरूर निखिल आपण मॅच कडे बोलूयात. विनय पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आहे. विनय पाटील जेव्हा आला षटक क्रमांक 5 त्याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. स्ट्राईक एंडवरती बॅटर तयार असेल. किंबहुना आपण बघितलं दोन्ही सख्खे भाऊ आहेत. एका बाजूला मग रुपेश बावकर, दुसऱ्या बाजूला अल्पेश बावकर. बावकरांची जोडी मैदानावरती या संघाला तारायचं ना तर आज स्वतःला सांगावं लागेल, संकटमोचक बनावं लागेल, तारणहार ते बनावं लागेल आणि संकटामधून आपल्या संघाला बाहेर काढावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती जेव्हा विनय पाटील आलाय आज मैदानाच्या वरती संकट मोचक बनायचं असेल तर मोठमोठे फटके खेळून दाखवावे लागतील. विनय पाटीलच्या अगेन्स्ट खेळावं लागेल. विनय पाटील याला 2 हात आज मैदानाच्या वरती करावे लागतील. षटकातील पहिला चेंडू ओव्हर द विकेट. फटका चांगला आलाय. 1 बाउन्स. तिथे चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमा रेषा बाहेर. चौका. त्यांना देखील मानाचा त्रिवार मुजरा करून पुनश्च एकदा मी निखिल पडते सर्व रसिक प्रेक्षकांना घेऊन चलतो चालू सामन्याकडे. तर या 6 चेंडूमध्ये 24 बनल्या ना तर सन्मान्य राजू बेलदार यांच्या माध्यमातून 10,000 रुपयांचं पारितोषिक निखिल आले. तर पहिल्या चेंडूवरती 4 आल्यात म्हणून मी तुला थांबवलं होतं. तर विनय पाटील मैदानावरती बॉलिंग ट्रॅकवरती तिथे आपण जर पाहिलं तर रुपेश बावकर याची जर आपण बघितली चांदी होऊ शकते. किंवा क्रिकेटमध्ये अशा अनेक स्पर्धांमधून आपण बघितलं बॅट्समनला त्या ठिकाणी पैसे मिळालेत, बॉलरने त्या ठिकाणी नक्कीच पारितोषिक कमावलं. मात्र स्टेज तुमच्याकडे असायला पाहिजे. आणि त्याच वेळेस जर आपण बघितलं तर रुपेश बावकरकडे ती क्षमता सुद्धा ठासून भरली आहे. क्षमता सिद्ध करावी लागतील आज मैदानाच्या वरती. हा चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये एक सोपा झेल पकडला जातोय आणि अल्पेश मैदानाच्या वरतून बाद हो. संभाजी महाराज सर्व मावळ्यांची नावं घेतली जातील. कारण का काय केलंय याच्यापेक्षा काय नाही केलंय असं विचारलं ना तर एकही उत्तर तुम्हाला मिळणार नाहीये.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे खऱ्या अर्थानं माणसाच्या रूपात जन्माला येऊन स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर दैवत्वापर्यंत पोचताना येतं याचं मूर्तिमंत आणि कीर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कोणाचा जन्म आमच्यासाठी काय देऊन गेला हे माहीत नाहीये, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आमच्यासाठी अन्यायाविरुद्ध लढण्याचं एक नवं बळ, एक नवं चैतन्य देऊन गेला एवढं मात्र सुनिश्चित असेल. मानाचा त्रिवार मुजरा महाराजांना यश. तर निखिल, आपण स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा बोलूयात. ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर या 6 चेंडूंमध्ये 24, आता 3 चेंडू बाकी आहेत. आपण जर पाहिलं ना तर या ठिकाणी आतापर्यंत 4 बनवल्यात, अजूनही 3 चेंडूंवरती 3 बिग स्ट्रोक जरी आले तरी मला असं वाटतं की 22 होतील. एखादा चमत्कार करावा लागला या मॅच मध्ये. पारदर्शक जर लागू असेल ना तर मात्र या ठिकाणी फार मोठी मजा बघायला मिळेल. सन्मान्य राजूजी साळुंके यांच्या माध्यमातून ते पारितोषिक येते. 6 चेंडूंमध्ये जर कोणताही खेळाडू या ठिकाणी 24 धावा बनवेल म्हणजे 24 धावा त्याच्या वैयक्तिक खात्यामध्ये. 6 चेंडू आणि 6 सिक्स. ओके. आणि ही संधी दोन्ही संघातील सर्व खेळाडूंना आहे. या चेंडूकडे वळूया. यावेळी 6 चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. सन्मान देण्याचा प्रयत्न. मैदानाच्या वरती काय घडतंय, काय बिघडतंय. एक धाव घेण्याचा प्रयत्न येतोय अंगलटी. फलंदाज ठरतोय बाद. जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. षटक क्रमांक आपण बघतोय ना त्या ठिकाणी 5व्या वाईट मैदानावरती दिला गेला. ही विकेट या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करावी लागली. वाईट या ठिकाणी रिव्ह्यू आहे का दिलाय पंच. ओके, वाईट साठी हा रिव्ह्यू मैदानावरती घेतला गेला. तर याच वेळेस आपण थर्ड अंपायरकडे जाऊयात. तिथे आपण बघत आहोत अद्ययावत प्रणाली आहे. टेनिसगेट.च्या माध्यमातून आपण बघणार आहोत. प्रत्येक इत्तमभूत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. नंदनगड आणि टीम आज जर आपण बघितलं एक्सलंट वर्क त्यांच्या माध्यमातून आहे. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. कारण प्रत्येक कॅमेरावरती जे आपण बघितलं अगदी सकाळपासून जी लोक बसलीत किंवा जी मुलं आहेत त्यांच्या टीममध्ये त्यांनी आज या स्पर्धेसाठी अगदी जीव ओतून कामगिरी केली असं मी म्हणेन. कारण इतकी मोठी स्पर्धा ठेवण्यासाठी एक फार मोठं त्याच्या पाठीमागे रिझन असावं लागतं. मला असं वाटतं की आमदार साहेबांच्या मनामध्ये सुद्धा हीच संकल्पना आली असावी की आपले खेळाडू या ठिकाणी टेनिस क्रिकेट जगतामध्ये फार मोठे बनले पाहिजेत असं वाटतं आपल्याला. ISPL सारख्या मोठ्या स्पर्धा खेळावे, रतनभाऊ चषकामध्ये आपले खेळाडू ॲज आयकॉन खेळावे. अलिबाग, रोहा आणि मुरुडचं क्रिकेट हे फार बदलावं म्हणून इतक्या मोठ्या स्पर्धेचं प्रयोजन केलं जातं आणि त्याला म्हणतात प्रीमियर लीग. बोलतो पुन्हा एकदा मॅचकडे. तर या चेंडूवरती बघा शफल या ठिकाणी नक्कीच झाला नव्हता की मोना ऑफटिकवरती उभा होता. मात्र 5वं षटक संपलं आणि धावा या ठिकाणी आल्यात त्या म्हणजे 38 रन्स फॉर लॉस ऑफ 8 विकेट्स. तर ऑन स्क्रीन वरती बघू शकताय तुम्ही 30 चेंडू आणि 39 धावांचं रणशिंग फुंकलंय. पहिल्या इनिंगचा खात्मा, पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावा मैदानावरती तितक्या आल्या नव्हत्या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी आशुतोष. सन्मान्य सागरकर साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक करायच्या. धन्यवाद. तत्पूर्वी आपण पाहतोय पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल होतोय. मैदानाच्या वरती काय घडलं जिथे 38 धावा 30 चेंडूंवरती बनवल्या गेल्या. 30 चेंडूंवरती 39 धावांचं आव्हान ठेवलं गेलं. मैदानाच्या वरती आपण पाहतोय आजच्या दिवसाला फार महत्त्व दिलं जातंय. धन्यवाद. गावदेवी झिराड याच्या नंतरचा सामना असणार आहे. गावदेवी झिराड विरुद्ध SS ग्रुप अलिबाग. मी सन्माननीय राजू साळुंके यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा या महत्त्वपूर्ण मॅचचा. आणि आता जो चेस करणारा संघ आहे साखर संघ. साखर संघ आपल्यासाठी प्रफुल आणि निलेश स्पोर्ट्स साखर संघ आपल्यासाठी सुद्धा राजू साळुंके साहेबांनी या ठिकाणी पारितोषिक केलेलं आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर आपण हे टार्गेट चेस केलं, अक्षय लक्षात ठेवा मोन्या, पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर आपण टार्गेट चेस केलं
तर राजूभाई साळुंके यांच्याकडून 10,000 रुपयांचं कॅश प्राइज असेल आपल्यासाठी. मी विनंती करतोय गावदेवी जिराट संघाचा कर्णधार आणि त्यांच्या विरुद्ध SS ग्रुप अलिबाग दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक करून घेण्यासाठी यायचं आहे तात्काळ. अतिशय महत्वपूर्ण सामना असणार डू ऑर डाय. आणि राजूभाई साळुंके यांच्याबद्दल सांगायचं तर जो प्रेक्षणीय सामना असणार आहे शेवटच्या दिवशी थळ ग्रामपंचायत विरुद्ध MD ग्रुप्स त्यांच्या सामन्यासाठी सुद्धा स्पॉन्सरशिप दिलेली आहे राजूभाई साळुंके यांनी. त्यांच्याकडून सुद्धा पारितोषिक असणार आहे त्या मॅचसाठी सुद्धा. रविवारी आपण सोमवारी शेवटच्या दिवशी अंतिम दिवशी या प्रेक्षणीय सामन्याचा लाभ घेण्यासाठी मी विनंती करतोय प्रेक्षकांना मैदानात हजर व्हायचं आहे. चला या कर्णधार दोन्ही पण अतिशय महत्त्वपूर्ण सामना आहे आपल्या दोघांसाठी. गावदेवी झिराट संघाचा कर्णधार अक्षय म्हात्रे, त्याचप्रमाणे SS ग्रुप संघाचा कर्णधार सागर पाटील. सागर पाटील मैदानाच्या वरती पारितोषिक प्रतिकेश पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं लावलं गेलं होतं. 8 विकेट. Tenniscricket.in, India's first tennis ball cricket दोन्ही website. कर्णधार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दोघांनाही आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. गोलंदाजासाठी सुद्धा हे मॅच मध्ये आपण बघतोय गोलंदाजासाठी सुद्धा पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे फलंदाजी झालेत सलामीसाठी त्यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक आहे. पहिल्या चेंडूसाठी पारितोषिक असणार आहे. पहिल्या चेंडूवर जर त्रिफळाचीत बाद केलं गोलंदाजाने किंवा पहिल्या चेंडूवर फलंदाजाने षटकार मारला तरी 3,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे सन्माननीय राजूभाई साळुंके यांच्याकडून. चला आपण नाणेफेकीसाठी चलतो. या ठिकाणी सागर आणि अक्षय या ठिकाणी मैदानात नाणेफेकीच्या मंचावर आहेत. दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. SS ग्रुप विरुद्ध गावदेवी झिराट दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा आहेत. टेल इज द कॉल अँड इट्स अ टेल. नाणेफेक आपण जिंकलेला आहात. निर्णय काय असेल आपला? क्षेत्ररक्षण आपण घेतलेले आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला दोन्ही संघांना, कारण महत्त्वपूर्ण सामना आहे त्यासाठी दोघांनाही अतिशय महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये खूप खूप शुभेच्छा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या वरती नो डाऊट अक्षय पाटील अर्थातच मोन्याच्या खांद्याला खांदा लावून मैदानाच्या वरती ॲज अ ओपनिंग फलंदाज म्हणून उतरलाय तो म्हणजे साक्षित आणि अक्षय अशी जोडी मैदानाच्या वरती जिथे पाठलाग करावा लागणार आहे तो म्हणजेच एकंदरीत धावसंख्येची गरज आहे. 39 धावा. 39 धावांचा पाठपुरावा कशा प्रकारे बनवल्या जाणार, जिथे प्रफुल्लजी बानकर आम्हाला काय सांगतात, प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक. 10,000 तर आमच्यापर्यंत पोहोचवलेत त्यांनी. अजून पैसे तयार आहेत, अजून घ्या आणि चांगला खेळ करून दाखवा. मैदानाच्या वरती कोणत्याही फलंदाजासाठी रोख रक्कम 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. निखिल आपण या ठिकाणी बघितलं ना, दोन्ही एंडकडनं मग मात्र बक्षीस येतील किंवा ज्या पद्धतीने इंद्रनील नाईक सर असतील या मॅचमध्ये सन्मान्य प्रफुल्लजी बानकर असतील त्यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत 10,000 आमच्यापर्यंत पोहोचलेत. ते सुद्धा गेलेले आहेत. पैसे आपल्याला नंतर वाटायचे आहेत. यानंतर आपण बघितलं हे पैशांची गड्डी त्यांच्याकडे नेहमीच असते. मात्र आपला संघ जिंकला पाहिजे, आपल्या गावाचं नाव मोठं झालं पाहिजे, इतका साधा आणि सोपा मोटिव्ह त्यांच्या मनामध्ये असतो. बघा, नाणेफेक झाल्याच्या नंतर राजू साळुंके आम्हाला काय सांगतात तर 6 चेंडूंवरती 6 षटकार जर कोणत्या फलंदाजाने मारले तर आमच्याकडे 10,000 रुपये रेडी आहेत. पहिल्या चेंडूवरती त्रिफळाचीत फलंदाज बाद झाला तर त्या गोलंदाजाला तब्बल 3,000 रुपयांचं पारितोषिक आणि पहिल्या चेंडूवरती षटकार मारला तर त्या फलंदाजाला 3,000 रुपयांचं पारितोषिक. म्हणजे मैदानाच्या वरती बॅलन्स ठेवला जातोय. पंचांचा इशारा लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. षटकातील पहिला चेंडू फेकला जातोय सुनील पाटील. यावेळेस 6 चेंडू खोलात टाकला होता, अक्षरशः खोदून काढला जातोय चेंडूला. या चेंडूवरती कोणत्याही स्वरूपाची धाव घेतली जात नाहीये. नामोहरण या चेंडूवरती अक्षयला करून सोडलंय. धावा अगदी सहज होणार नाही निखिल, कारण 39 धावांचं जेव्हा टार्गेट या ठिकाणी आपण बघतोय ना, तो बॉलिंग करण्यासाठी सुनील पाटील आलाय. त्याने सुद्धा अभ्यास केला. दोन्ही ड्रेसिंग रूम मध्ये ठरलं जातं, दोन्ही ठिकाणी चर्चा केल्या जातात. वीक पॉईंट्स त्यानंतर स्ट्रॉंग पॉईंट झोनवरती विचार केला जातो. हे क्रिकेट असंच नाही आहे.
बऱ्याच गोष्टींचा अवलंब करावा लागतो. क्रिकेटमध्ये जर आपण बघितलं तर स्ट्रॅटेजीज बिल्ड कराव्या लागतात. क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजीज. रणनीती तुम्हाला आखावी लागते. प्लॅन ए, प्लॅन बी अँड प्लॅन सी. हे प्लॅन तुम्हाला रेडी ठेवावे लागतात. जेव्हा मोन्यासारखा फलंदाज मैदानावरती असेल ना, तो प्लॅन डी पण तुमच्याकडे पाहिजे. पण ज्या पद्धतीनं मोन्या हा आक्रमक फलंदाज आहे, नेहमीच त्याने मैदानावरती आक्रमकपणा दाखवलाय. मात्र पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत बघा या ठिकाणी उलटफेर झालाय. पहिल्या 3 चेंडूंवरती कोणती धाव येत नाहीये. सुनील पाटीलची गोलंदाजी आता मात्र या ऐन तोंडीच्या मोसमामध्ये बहरली असं मी म्हणेन. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती फुलटॉस चेंडूला नाही सोडणार. 1 बाउंस चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय दमदार असरदार चौकार. यावेळेस मात्र पहिल्या 3 चेंडूंवरती जेव्हा मी म्हणत होतो की सुनील पाटीलची गोलंदाजी बहरते, अगदी त्या क्षणी त्याने माझं विधान खोडून काढलं. त्याच्यावरती प्रहार केलाय अक्षय पाटील. आता मात्र पुन्हा एकदा बघा पॉपिंग क्रीज मध्ये डेप्थ मध्ये उभा आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पॉपिंग क्रीजचा पुरेपूर वापर तो करतोय. या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर पॉपिंग क्रीजच्या थोडासा बाहेर सुद्धा नाहीये. अगदी आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. रिप्ले मध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळू शकेल. एक वेगळा आणि युनिक स्टान्स त्याच्या माध्यमातून बघायला मिळतो. सुनील पाटीलची गोलंदाजी मैदानाच्या वरती बहरते. एक मोठा धमाका, एक मोठा चौकार आला असला तरी येणारे 4 चेंडू डॉट स्वरूपाचे, निर्धाव स्वरूपाचे. यावेळेचा हा चेंडू अंतिम चेंडू आहे. एटा मुहूर्त विकेट सन्मान दिला जातोय. 1 धाव पूर्ण. एकेरी धावांवरती आता भर द्यावा लागतोय मैदानाच्या वरती. या चेंडूंवरती आपल्याला अक्षय पाटील याला पकडायचं होतं, परंतु जिथे मैदानाच्या वरती 1 धाव पूर्ण केली जाते, स्कोरबुक वरती आपल्याला 5 धावा पाहायला मिळतात. जिथे दुसऱ्या सत्रामध्ये अक्षय आणि साक्षीची ही फलंदाजी गवसणी घालायची 39 धावांना. एकंदरीत 39 धावा मैदानाच्या वरती बनवून पूर्ण करायचे आहेत. बघा ना, एका इंटरव्ह्यू मध्ये द लिजेंडरी क्रिकेटपटू ग्लेन मॅग्राथला एक प्रश्न विचारला गेला होता की जीवनामध्ये कठीण अभ्यासक्रम असतो की कठीण खेळ असतो. त्याने सहज हसून उत्तर काय दिलं माहिती आहे? अवघड असतो तो खेळ असतो. कारण का जर पाहायला गेलं तर अभ्यासक्रमामध्ये तुम्ही अभ्यास करून येता 50 ते 100 पुस्तकांमधूनच तुम्हाला प्रश्न विचारला जातो, परंतु खेळामध्ये प्रत्येक प्रश्न हा अनएक्सपेक्टेड असतो. प्रत्येक चेंडूवरती काहीतरी नवं निर्वाचितच घडत असतं आणि त्या प्रश्नांची उत्तरं देत असताना अक्षय आणि साक्षीत मैदानाच्या वरती आपण पाहतोय. नवखा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आता पुनश्च एकदा आपण पाहतोय आणला जातोय. प्रत्येक षटकारासाठी प्रफुल्लजी बानकर यांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. षटक क्रमांक निखिल ते आपण बघतो दुसऱ्या मैदानावरती येईल. आतापर्यंत पहिलं षटक आपण बघितलं होतं, जिथे 5 धावा आल्या. बॅटिंग पॉवर प्ले सुरू होता. आता मात्र मुजीब रिफाईला आपण बघतोय. बघा, धावफलकावरती बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आणला. त्यानंतर एक मेसेज आमच्यापर्यंत आला. ॲडव्होकेट मनमित पाटील यांच्या माध्यमातून सलग येणाऱ्या 2 विकेटसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. यावेळेस 6 फसवा चेंडू मैदानाच्या वरती अवांतर स्वरूपाचा पडतोय. नियंत्रण कुठेतरी गोलंदाजाचं सुटतंय की काय असा प्रामुख्याचा प्रश्न मैदानाच्या वरती उपस्थित होतोय. प्रत्येक सलग येणाऱ्या 2 विकेटसाठी ॲडव्होकेट या षटकामध्ये जर 2 विकेट आल्या तर ॲडव्होकेट मनमित पाटील यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. लेफ्ट आर्म अराउंड विकेट, जिथे हा देखणा फटका पहावा आणि पाहतच राहावा. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. फटके मैदानाच्या वरती पाहायला देखील मिळतात. मैदानाच्या वरती काय घडतंय, जिथे या चेंडूवरती अक्षयला फसवलं जातंय, जिथे मोठा फटका आल्याच्या नंतर मैदानाच्या वरती आता आपण पाहतोय धावफलकावरती एकूण धावसंख्या लिहिली जाते 12 धावा. हा चेंडू बॅकवरच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल. या चेंडूवरती कोणत्याही स्वरूपाची धाव घेतली जात नाहीये.
मैदानाच्या वरती चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, चांगलं क्रिकेटमय वातावरणामध्ये पाहायला मिळते. मैदानाच्या वरती जर पाहायला गेलं तर एक हलकीशी थंडी देखील पाहायला मिळते, परंतु गरमागरमीचं वातावरण आज पाहायला मिळणार का? षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती मुजीब पुन्हा एकदा आला. त्याच्यावरती पुन्हा एकदा बघा आलटी पलटीचा बादशाह अक्षय पाटील मोन्याने यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चेंडू सीमारेषा पार येतोय. रिव्हर्स स्वीपचा षटकार चौकार. कमॉन डीजे. धाव तुम्हाला लिहावीच लागेल धाव फलकावरती. एक धाव ऍड केली आणि धाव फलकावरती सांगितलं जातंय 17 धावा आता लागल्या गेल्यात. निखिल मॅच का महत्वाच्या दोन्ही संघासाठी. जर दोन्ही संघ पहिला सामना हारलेत ना, मग मात्र त्यांना आता या ठिकाणी हार पत्करावी लागली तर या प्रीमियर लीग मधनं त्यांना त्यांचं स्थान गमवावं लागेल. या दरम्यान बघा मिसअंडरस्टँडिंग झाली होती, मात्र देव तारिताला कोण मारी या ठिकाणी गॅदर केलं असतं. मैदानामध्ये अगदी हातामध्ये चेंडू आला असता, विकेट मिळाली असती, मात्र नशिबामध्ये ज्या काही गोष्टी असतात तशाच घडत असतात. तुम्ही किती प्लॅनिंग करा, जे उद्या घडणार आहे तेच घडणार आहे. निखिल हे बघायला मिळतं. डेफिनेटली मैदानाच्या वरती 19 धावांची पूर्तता झाली आहे. 19 धावा धावफलकावरती बनवून पूर्ण झाल्या आहेत. जर आपल्याला पाहायला गेलं तर 39 धावा बनवायच्या आहेत. अजूनही 20 धावा येणं बाकी आहे धावफलकावरती. मेजवानी 11 गोंधळपाडा या संघाची गोलंदाजी आता तिचून करावी लागेल, कारण का आता मैदानाच्या वरती 20 धावा वाचवायच्या आहेत. निखिल मजेची बाब सांगू, साक्षीतने एकही चेंडू अजून खेळला नाहीये. 12च्या 12 चेंडू जर आपण बघितले ना, यावेळेचा फटका आक्रमक. चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर. अल्टी पलटीचा बादशाह किंग. वरती काय पाहायला मिळते, 12 चेंडू खेळतोय अक्षय पाटील आणि 12च्या भावात पोहोचवतोय असं म्हणूया, कारण का 12 चेंडू आणि 23 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती 25 धावा लागलेल्या आहेत. दुसरं षटक आणि मैदानाच्या वरती दुसरं षटक पूर्ण होऊन तिसऱ्या षटकाकडे आपण वळतोय. 50-50चं हे षटक आपण पाहतोय. या षटकामध्ये 10 पेक्षा कमी धावा झाल्या तर तुमच्या एकंदरीत धावफलकामधून 5 धावा वजा केल्या जातील. किंबहुना 10 किंवा 10 पेक्षा जास्त धावा झाल्या तर तुमच्या धावफलकामध्ये 5 धावा बोनस स्वरूपाच्या देखील दिल्या जातील. असं हे नवं स्वरूपाच्या मध्ये येणारं षटक मैदानाच्या वरती कशा प्रकारे कामी ठरणार. धावफलकावरती जर एकंदरीत पाहायला गेलं तर 39 धावांची गरज आहे. अजूनही 14 धावा बनवायच्या आहेत. हा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड डिप स्क्वेअर वरून चेंडू ट्रॅव्हल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कार्यक्रम केलाय मैदानाच्या वर. मैदानाच्या वरती आपण पाहायला गेलं तर ही एक धाव घेतली जाते. एका धावेनिशी धावफलकावरती 32 धावांची पूर्तता झाली आहे, जिथे अजूनही 7 धावा येणं बाकी आहेत. 7 धावांची पूर्तता कशा प्रकारे केली जाणार. प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघ यशाच्या शिखराकडे वाटचाल करत असताना फटका पोचतोय मैदानाच्या वरती. स्विंग अँड मिस स्वरूपाचं चित्र, परंतु काही फरक पडत नाहीये. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. अजूनही सामना जिवंत आहे. 7 धावा वाचवल्या सुद्धा जाऊ शकतात. मेजवानी 11 गोंधळपाडा संघ सामना सोडून चालणार नाहीये.
हा चेंडू खोलात टाकलाय, सन्मान दिला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहायला मिळतोय, आहे फेकी करेल तिथपर्यंत जिथे मैदानाच्या वरती नशिबा पुढे कोणाचं चालतं असं म्हटलं जातं ना, तेच याची देही आणि याची डोळ आपल्याला पाहायला सुद्धा मिळते. यश, या स्पर्धेमध्ये आपण बघितलं सुरुवातीपासून ज्या विकेट गेल्या ना, मेजवानी 11 गोंधळपाडा संघाच्या अगदी अंग टाकले त्याने मैदानावरती. ज्यावेळेस त्यांची असणारी बॅटिंग किंवा बॉलिंग या दोन्ही पैलूंमध्ये आपण बघितलं ना, आणि आज चांगला खेळ करणं अपेक्षित होतं. मात्र या मॅच मध्ये आपण बघितलं अक्षय पाटील आणि टीम म्हणजे सागर संघाने जी कामगिरी आज केली ना, ती अप्रतिम दर्जाची आहे. यावेळेस मात्र त्रिफळा काय उद्ध्वस्त केलाय. उद्या ही रील व्हायरल नक्की होईल. कमॉन डीजे मास्टर अक्षय पाटील बॅक टू द पवेलियन. बघा क्लीन बोल्ड कोणाला केलं तर अक्षय पाटील मोन्याला केलं. आज अक्षय पाटील मोन्याला क्लीन बोल्ड करणं इतकं साधं आणि सोपं नाही आहे. मात्र सुनील पाटीलच्या गोलंदाजीवरती त्रिफळा उद्ध्वस्त नाही तर त्रिफळा चकनाचूर केला होता. अगदी आपण बघितलं ना, काही इंचेस तो त्या ठिकाणी स्टंप उडाला होता आणि त्यानंतर मात्र विकेट गेली. एक धाव आता बनवावी लागेल. जर 10 या ठिकाणी नाही झाले तर 5 मायनस होतील आणि जर या ठिकाणी आणखीन एक झाली तर आणखीन एक धाव या ठिकाणी घेतली गेली ना तर मॅच ते जिंकतील. कारण रूल नुसार 5 धावा तिथे प्लस होतील. सामन्यामध्ये आपण बघितलं सुनील पाटील या मैदानावरती येथे चांगली कामगिरी करतोय. किंवा मी म्हणालोय की उद्या ती रील नक्की व्हायरल होईल. सामना हारो जितो काही फरक पडत नाही. मात्र मोन्याची विकेट घेणं प्रत्येकाला वाटतं ना की एखाद्या टॉपच्या खेळाडूवरती सोबत आपण खेळावं. किंवा ॲज आयकॉन म्हणून जो खेळाडू आज जर आपण पाहिला अनेक मोठ्या स्पर्धांमधून खेळतोय, अनेक मोठ्या मोठ्या संघांचं रिप्रेझेंटेशन त्याच्या माध्यमातून होतं. साखर संघाला आज सुद्धा जर आपण बघितलं ना तर अक्षय पाटीलने जे रिव्हर्स स्वीपचे फटके खेळलेत ना, अगदी लाजवाब होते, अप्रतिम होते, अद्भुत होते, अमेझिंग होते. आणि आता मात्र या चेंडूवरती एक धाव बनवली जाईल तर मात्र मॅच जिंकेल तो म्हणजेच प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट्स साखर संघ. षटक क्रमांक 3 प्रगती पदावरती 50-50% चान्स असणारा षटक या ठिकाणी आपण बघतो. चॅलेंजेस ऍक्सेप्ट केले जातात आणि चॅलेंज नेहमी स्वीकारले जातात. आव्हानं स्वीकारणार येतात. षटक क्रमांक आपण बघतोय ते म्हणजे 3. केवळ एक चेंडू यातील बाकी आहे, एक धावाची रिक्वायरमेंट. यावेळेस मात्र वाईट आलाय आणि हा सामना जिंकलाय. या 5 धावा या ठिकाणी ऍड केल्या गेल्या आणि त्यामुळेच या सामन्यामध्ये आपण बघतोय प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट्स सागर संघ या स्पर्धेमध्ये अजूनही जीवित आहेत. वेल प्लेड, वेल डन. कमॉन डीजे मास्टर बजाव. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग पर्व दुसऱ्या दिवसातील मित्रांनो आजचा दुसरा दिवस आणि खऱ्या अर्थानं दुसऱ्या दिवसातील आजचा शेवटचा सामना. याच्यानंतर एक महत्व